शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन येतात की इराण चालू झालं का, इराण चालू झालं का. मित्रांनो, इराण आणि इराणच्या ऐवजी मित्रांनो आपला दुसरीकडे बी माल जात असतो. सौदिया, परत रशिया, इराकमध्ये आपला माल जात असतो मित्रांनो. इराण मित्रांनो असं तर चालू कुठे कुठे मित्रांनो बऱ्याच व्यापाऱ्यांना मी कॉन्टॅक्ट केले. इराण कुठे कुठे चालू झाला मित्रांनो, कुठे कुठे कटिंग करा त्यांनी सांगितलं आहे. कारण थोडेफार आता तिथं पूर्ण म्हणजे वातावरण तिथं निवाळले, त्यामुळे मित्रांनो आता इथनं पुढे मित्रांनो वाढतच जाणार आहे आता रेट. आणि कटिंग पण मित्रांनो इराणची होत जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो काय एवढं घाबरू नका. आणि एवढं एक लक्षात ठेवा मित्रांनो, व्यापारी इतका नालायक आहे की प्रत्येक जणाच्या वागत जातो आणि कमी रेट म्हणजे जेवढा माल आपल्याला भेटतो तेवढा माल कमी रेटने घ्यायला ते बघतात. पण मित्रांनो एक लक्षात ठेवा, तीन व्यापाऱ्याच्या ऐवजी तुम्ही 10 व्यापारी बागेत बोलवा. पण मित्रांनो चांगला रेट जो व्यापारी देईल त्याला तुमचा माल द्या. कारण मित्रांनो सध्या आता नॉन चिलिंगचा रेट मित्रांनो 18 रुपये आहे. म्हणजे 15% ते 18 रुपये रेट नॉन चिलिंगचा आहे. आणि चिलिंगचा 11 ते 16पर्यंत मित्रांनो नॉन चिलिंगचा रेट आहे. त्यामुळे मित्रांनो गडबड करू नका आणि तुमचा माल एक चांगला व्यापारी बघून माल द्या. कमी रेटमध्ये माल देऊ नका मित्रांनो. इराण चालू झाला एक 10 ते 15 दिवसात बऱ्यापैकी रेट केळीचे वाढतील मित्रांनो. कारण सध्या केळीची रेट पडले म्हणजे डायरेक्ट 10 आणि 12 रुपयांनी केळीची रेट पडतात. पण केळीची रेट वाढताना 1 ते 2 किंवा 3 रुपयांनी मित्रांनो केळीची रेट वाढत असतात. त्यामुळे काळजी घ्या आणि आपला माल थोडे दिवस मित्रांनो एक 10-15 दिवस जसं थांबवता येईल तसा माल तुम्ही थांबवू शकता मित्रांनो. कारण माल तुम्ही फुगून डायरेक्ट व्यापाऱ्यांच्या हवाली माल करू नका मित्रांनो. कमी रेटामध्ये अजिबात माल देऊ नका. कारण व्यापारी एवढी नालायक आहेत, त्यांना फुकटच पाहिजे एवढं लक्षात ठेवा. ज्या टायमाला पैसे नसतात मित्रांनो, स्वतःच्या पोरासुद्धा शेतकरी आपला खायला आणत नाही, पण मित्रांनो केळीच्या बागेला तो खत आणत असतो. त्यामुळे मित्रांनो गडबड करू नका अजिबात. पीक 15 दिवस मित्रांनो एक चांगल्या पद्धतीने 1-2 रुपयांनी वाढणार. कारण ही वांडगोळ जी व्यापारी आहेत ती रेट पाडताना 10 आणि 12 रुपये रेट पाडतात, वाढवताना 1, 2 आणि 3 रुपये रेट वाढत असतात मित्रांनो. त्यामुळे काळजी करू नका. इराण मित्रांनो चालू झाला आहे. कुठं कुठं कटिंग त्याला द्यायला चालू झाली मित्रांनो. तिथलं पीस जे नेटवर्क प्रॉब्लेम आहे तिथला पण स्लो झाला आहे मित्रांनो. त्यामुळे गडबड करू नका. एक 15 दिवसात मित्रांनो एक बऱ्यापैकी मला वाटतं की रेट वाढतील. प्रत्येक वेळेस मी अपडेट देणारच आहे. त्यामुळे मित्रांनो घाबरून जाऊ नका. फक्त व्यापारी बागेमध्ये बोलवताना मित्रांनो बऱ्याच ठिकाणचं व्यापारी बोलवा मित्रांनो. एक 5, 6, 8, 10 पर्यंत व्यापारी बोलवा. जो आपल्याला चांगला योग्य रेट देईन त्याच व्यापाऱ्याला माल मित्रांनो द्या. कारण केळीचं झाड काय असं काय उभं राहत नाही मित्रांनो. त्याला पहिल्यापासून केळी लावल्यापासून 4थ्या दिवसापासून त्याला खर्च करावा लागतो मित्रांनो. शेवटपर्यंत खर्चच करावा लागतो. त्यामुळे काळजी करून तुमची केळी द्या. जास्तच करून तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. आणि एवढं लक्षात ठेवा की कमी रेटमध्ये केळी देऊ नका. बरेच व्यापारी भांडगुळ आहेत की कमी रेटमध्ये शेतकऱ्याकडून माल घ्यायला बघतात. त्यामुळे मित्रांनो कमी रेटमध्ये माल देऊ नका. 100% रेट वाढत जाणार मित्रांनो. 1-2 रुपयांनी केळीचे रेट वाढत असल्यामुळे मित्रांनो काय गडबड करू नका. आणि माल जेवढा तुम्हाला एक बऱ्यापैकी 10-15 दिवस मित्रांनो थोडा एक नैसर्गिक पद्धतीने फुगू द्या. गडबड करू नका मित्रांनो. 100% एक चांगल्यापर्यंत रेट पण वाढेल आपल्याला. कारण आता इराणची कटिंग बी कुठे कुठे चालू झाली आहे मित्रांनो. आणि प्रत्येक वेळेस मी तुम्हाला मित्रांनो प्रत्येक वेळेस मी रेटबद्दल केळी बागेबद्दल प्रत्येक वेळी आपल्या यूट्यूब चॅनलला मी अपडेट देणार आहे. त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला जोडून राहा. प्रत्येक वेळेस मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करेन. फक्त माल कमी रेटमध्ये देऊ नका. धन्यवाद मित्रांनो.